श्री संत भगवान बाबा, महान संत. या मराठवाड्यामध्ये महान क्रांती केली या संतांनी, असामान्य अशी क्रांती केली या संतांनी. श्री संत वामनभाऊ महाराज वैराग्य संपन्न संत, श्री संत भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न संत. दोघेही समकालीन संत, वयाने लहान मोठे पण समकालीन, एकाच काळामध्ये जन्माला आले. महान, एकमेकाचा आदर करणारी संत, एकमेकाला प्रेम देणारी संत. आणि त्याच संत परंपरेमध्ये जन्माला आले. नगद नारायण महाराजांच्या परंपरेमध्ये जन्माला आले ते श्री संत भगवान बाबा, आणि बंकट स्वामी या परंपरेमध्ये जन्माला आले श्री संत वामनभाऊ महाराज. आणि पुढे श्री संत वामनभाऊ महाराजांच्या परंपरेमध्ये जन्माला आले श्री संत निगमानंद महाराज, आणि त्याच गुरु परंपरेमध्ये जन्माला आले श्री संत भीमसेन बाबा. बाबांच्या गुरु परंपरेमध्ये भीमसेन बाबा जन्माला. अशी ही आपल्याला आज या संतांचं प्राथमिक जसं पचेल रुचेल, जसं एका तासामध्ये जेवढे घेता येईल तेवढे घेऊ आपण. मराठवाडा म्हणजे अति दुर्गम भाग. आजही अडाणीच माणसं आहेत. डोंगराळ भाग, दुष्काळी भाग. आपला परिसर एवढा काही सदन नाहीये. थोडे थोडे तलाव आहेत, त्याने चार 5 महिन्याची बागायती होती. 12 महिने बागायती होईल असा सदन भाग आपला कोणताच भाग नाहीये. दुष्काळी भाग, ऊस तोडणारा जास्त वर्ग. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ऊस तोडणारा सगळ्यात वर्ग जास्त. सगळ्याच समाजाची ऊस तोडायला जातात. बीड जिल्ह्याची ही परिस्थिती. अशा दुर्गम भागामध्ये ही 2 संत जन्माला आले. जिथे पाणी पिण्यासाठी नाही, जिथं डोंगराळ भाग आहे, जिथं दुष्काळ आहे, दुष्काळामध्ये सुद्धा भक्तीचा सुकाळ केला ते या 2 संतांनी. जिथे कुठेही आपल्याला हिरवळ दिसत नाही, पण अशा मध्ये सुद्धा भक्तीची, संप्रदायाची मशागत करून हे मळे फुलवले. ते हरिभजनी हे ढवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. संपूर्ण जगतामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये या 2 संतांचं कार्य, महान कार्य. अशी ही परिस्थिती. अंधश्रद्धा युक्त लोक, केवळ प्राण्याचाच बळी दिला जायचा असं नाही, इथं नरबळी सुद्धा दिला जायचा. अशी परिस्थिती या मराठवाड्याची. माणसं सुद्धा मारली जायची, माणसं सुद्धा धनासाठी बळी दिला जायचा माणसाचा. अशी परिस्थिती. या परिस्थितीमध्ये हे संत जन्माला आले. जिथे जिथे देव आहे तिथे तिथे अंधश्रद्धेने युक्त होऊन कुठं गाईचा बळी दिला जायचा, कुठं बोकडाचा बळी दिला जायचा, कुठं कोंबड्याचा बळी दिला जायचा. अशा असायची. अशा याच्यामध्ये अंधश्रद्धेमध्ये संत जन्माला आले. ही सगळी संत मंडळी श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामनभाऊ महाराज. आपण सुरुवात बाबांच्या चरित्राने करू, भाऊच्या चरित्राने समाप्त करू. कारण त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस भाऊचा निर्वाण काळ जवळ येतो, प्रतिपदा ती झाली का रे बाबा. मग जर आधी जर आपण आधी भाऊचं बाबाचं चरित्र घेऊ, नंतर मग भाऊचं चरित्र घेऊ, आणि शेवट निगमानंद बाबांच्या चरित्राने करू. बाबा नगद नारायण महाराजांच्या गुरु परंपरेमध्ये जन्माला आले.
काल आपण नाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गुरु परंपरेमध्ये जे जन्माला आले ते श्री संत भगवान बाबा. नाथ महाराजांचे शिष्य होते गावोबा महाराज. गावोबा महाराज केवळ पोळी खाण्यासाठी आले होते नाथ महाराजांकडे. आणि रात्रंदिवस फक्त खायचं झोपायचं एवढंच काम गावोबाला. आणि नाथ महाराज रामायण सांगत होते, लिखाण चाललं होतं नाथ महाराजांचं. रामायणाच्या ओव्या रात्रीच्याला पोथी आपण जसं लावतो तशा पद्धतीने अशी माणसं पुढे बसलेली असायची. नाथ महाराज ओव्या लिहायच्या रामायणावरती आणि त्याचा अर्थ सांगायचे लोकांना. अर्ध रामायण लिहून झालं आणि अर्ध रामायण राहिलं. आणि अर्ध रामायण राहिल्याच्या नंतर मध्येच नाथ गरजेचं आहे. त्यावेळेस ऐकणारी श्रोते म्हणले, बाबा अर्ध रामायण शिल्लक राहिले, आणखीन अर्ध रामायण सांगायचं राहिलं आणि तुम्ही म्हणताय की माझा जाण्याचा काळ आला. असं बोलल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं की माझं कोण करी गाव गावोबा गावोबा रोज फक्त नैवेद्य. आज संध्याकाळी हाक मारली. गाव बाबाचं दर्शन घेतलं. नाथ बाबाचं काय विचार. नाथ बाबा अशी बसली होती सिंहासनावरती आणि गावोबाला बसवलं, डोक्यावर हात ठेवला नाथ बाबाने. जसा डोक्यावर हात पडला नाथ महाराजांचा, प्रसाद देऊनी केलेस बरोबर. जसे नाथ महाराज रामायण सांगत होते ध्रुव बाळाची गोड कथा येते. भगवंत प्रसन्न झाले, शंख लावला आणि जसा गालाला शंख लावला श्लोक बाहेर पडू लागले ध्रुव बाळाच्या. भगवंताची स्तुती करू लागला. तसं गाव नाथ बाबा जशा ओव्या सांगतात तसे गावोबा महाराज झालं. नाथ महाराज समाधीस्थ झाले. ते महाराजांची संपूर्ण तिथून पुढचे सगळे नियम परम नाथ महाराजांचे शिष्य म्हणून गावोबा महाराज प्रसिद्ध झाले. गावोबा महाराजांचे शिष्य होते कृष्ण दयाळराव महाराजांचे शिष्य होते आनंद ऋषी. शिष्य आहेत नगद नारायण महाराज. पैठणला बाबाचा वाडा आहे ना, भगवान बाबाचा, नगद नारायण महाराजांच्या गुरुची समाधी, आनंद ऋषी महाराजांची समाधी. ऋषी महाराजांची अशी परंपरेने नगद नारायण महाराज पंढरपूरची वारी करणारे वारकरी. नगद नारायण महाराज नाम अनिष्ट पुढची वारी करावी, जीवन जगावं. नगद नारायण महाराजांनी गाव गोदावरीच्या काठावर सुरळे म्हणून गाव आहे. तर राक्षस भुवनच्या पुढे गेलं की गुळंजला, अलीकडे गुळंज आहे, पलीकडून सुरळे गाव आहे.
पलीकडच्या साईडने जन्म झाला त्यांचा. बालपणीपासूनच सेवा करावी. निस्सीम भक्त, अंतःकरण उदासीन त्यांचं. वारी करत राहायची, पंढरपूरची वारी. वारीचा प्रवरत असताना नारायणगड आहे, तिथून त्यांचा प्रवास असायचा. पडशी घ्यायची आणि निघाले. गुडघ्यापर्यंत धोतर घालायचं, बाराबंदीला घालायची, असा त्यांचा पोशाख. महिन्याची वारी करणारे श्री संत गजानन महाराज. आयुष्य आता म्हातारपणाचं जीर्ण झालं शरीर. आता साक्षर पिंपरीला जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर पिंपरीवरून तसंच जीर्ण झालेलं शरीर तिथं. आणि तिथं आल्याच्या नंतर आता तिथून पुढे श्री संत गजानन महाराज एकही पाऊल टाकता येईल. दगडाला पाठ लावली, तिथं गुरं सांभाळायला पोर आलेले. गजानन महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला, देवा आता वारीत चुकते, आता एकही पाऊल धरू शकत नाही. देवा आता तुझ्यामध्ये आज मला पांडुरंगाला म्हणू लागले, देवा जर माझी जर खरी निस्सीम भक्ती असेल, अंतःकरणात झाली असेल ना, तर आज तू मला इथं दर्शन द्यायला. वारी त्यालाच म्हणा, वारी करावी. वारी सफल केव्हा होते? माणसं इंद्रिय चालू आहेत, जोपर्यंत इंद्रिय चांगले आहेत, इंद्रिय थकतील, आता जाऊ शकत नाहीत पंढरपूरला. दारामध्ये येतो त्या दिवशी खरी वारी सफल झाली. तर आपण पंढरपूरची वारी करावी लागते, मग भगवंत त्याला खरी वारी पूर्ण झाली असं म्हणावं. ही फक्त आपण एका बाजू पांडुरंग परमात्मा आपल्या घरामध्ये वारी करतो, एक त्याच पद्धतीने तेव्हा आता वारी भगवंत सांभाळत होते. तिथं पोरायला पोरं धावत आले आणि आल्याच्या नंतर म्हणजे थकवा जाणवतोय, असं दगडाला राहायला सांगितलं. पोरांनो, हे जे दगड दिसतेत ना तुम्हाला, खिळ म्हणले, त्याच्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. सारले पोरांनी आणि तिथं पांडुरंगाची मूर्ती प्रगट झालेली. त्यावर ज्या मूर्ती बसवलेल्या आहेत त्या घडवलेल्या नाही आहेत, त्या गडावर प्रगट झालेल्या आहेत. एवढे प्रत्यक्ष भगवंताने दर्शन करावं. भगवान शंकराचा अधिष्ठान आहे. महान संत असणारे, महान भगवत भक्त असणारे ऋषी मुनी तिथे येतात. आजही सप्त ऋषी आजही तपश्चर्या करताना आहेत. भगवान शंकर एक शिवलिंग तयार होतं तिथं, आजही तयार.
ठिकाण आणि एवढं पवित्र महान ठिकाण. गड स्थापन झाला ते श्री संत नगद नारायण महाराज. तिथं देह ठेवला म्हणून समाधी झाली नगद नारायण महाराजांची. देह ठेवला तिथं भगवंत ठेवल्यानंतर पोरं घाबरून गेले. कुणी गेले गावामध्ये, पोरं गावची लोकांनी ओळखलं. कारण दर महिन्याच्या वारकरी मग ओळखलं म्हणजे बाबा, मग समाधी दिली तिथं. तिथून पुढं आज त्या परंपरेला 250 वर्ष पूर्ण झाली. 250 वर्ष पूर्ण होत आहेत. पुस्तकामध्ये 30 साली. हा, 230 असा कालखंड. महान ग्रंथ ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीची तुकोबरांचा गाथा, त्या गाथ्याची साधना जन्माला आणि मग त्यांचा पोशाख परंपरेने आलेला पोशाख. नगद महादेव महाराज पहिले, महादेव महाराज नंतर महादेव बाबाच्या नंतर दादा बाबा बाबा, दादा महाराज शेट्टी, नरस नाही, पुन्हा महादेव महाराज मध्ये एक, मग भगवान बाबा, महादेव बाबा असं, पुन्हा शेवट महादेव बाबा. तीन वेळेस महादेव महाराजचे, महादेव नावाचे महाराज झाले. महादेव टकूच नगद नारायण महाराज वापरायचे. आजही समाधी उठते विणलेलं टकूच मांडतात, आजही मांडतात, आजही मांडलं. माणिक बाबा हे टकूच घालायचे त्या पद्धती. जिथून सगळी ज्ञानाची गंगा वाहू लागली असं गुरुस्थान म्हणजे श्री संत नगद नारायण महाराजांचं स्थान, श्री क्षेत्र नारायणगड. आणि त्याच गुरु परंपरेमध्ये जन्माला आले श्री संत भगवान बाबा, महान संत, की ज्या संतांनी एक परंपरेने तर इथपर्यंत परमार्थ आणला, नंतरच्या महाराज लोकांनी आणलेच होता परमार्थ. मराठवाड्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, ती श्री संत, एक वेगळी कलाटणी मिळाली. एकमेव ठिकाण गुरुस्थान म्हणजे नारायणगड. दुसरं ठिकाण नव्हतं, फक्त नारायणगड एवढंच देवस्थान होतं आपल्या. एवढं नारायणगड, दुसरा गड नव्हता, काय नाही. पण जिथे काहीतरी विचारायला जावं, मांडावी, आपण आपलं दुःख कुठंतरी हलकं करावं, अशी एक, सगळ्यांनी आपली दुःख हलकी करावीत माणिक बाबापाशी. सावरगाव घाट या ठिकाणी झाला. केशवराव गडे आजोबा होते. केशवराव पहिलीचं नाव होतं विठाबाई, दुसरीचं नाव होतं सदाबाई. अशा 3 मुली. सगळ्यात मोठी होती की जिथं मी संस्थानावर आहे, नाव होतं तिचं विठाबाई. बापूराव सानप, बापूराव सानप. विठाबाईला
घेतलं होतं. पुढे दुसरी तिचं नाव होतं संतूबाई. जायबाईच्या घरामध्ये आणि लहान जी होती कौतिकाबाई कुटुंबामध्ये. तुबाजी पाटील आबाजीचा मुलगा, आबाजी सानप यांचा मुलगा तुबाजी पाटील. आणि विवाह झाल्याच्या नंतर केशवराव बडे यांची जी तिसरी मुलगी पाटला बरोबर तिचा विवाह झाला. आणि प्रपंच चालू झाल्याच्या नंतर 4 मुलं जन्माला आली. ज्ञानबा, दुसऱ्याचं नाव ठेवलं ज्ञानोबा, तिसऱ्याचं नाव, चौथ्याचं नाव ठेवलं शंकर. अशी आधीची ही 4 भावंड. आधी 4 मुलं जन्माला आली तिला आणि 5वा मुलगा. आता कौतिका मातेला मुलं जन्माला आलीत. घरामध्ये गोकुळासारखं घर नांदत आहे त्याचं. संपत्ती सगळं काही सुखमय जीवन. रामायण श्रावण महिना होता. रामायणाच्या जुन्या काळामध्ये पोथी लावल्या जायच्या आणि त्याच काळामध्ये तिला सुद्धा दिवस गेले. दिवस गेले तिला आणि रोज रामायण कथा ऐकायला जायची कौतिका माता. मनामध्ये कधी कधी यायचं, मला 4 लेकरू भगवत भक्त असावा. भगवंत काळामध्ये अशी काही लोक, बरेच घर आहेत भगवत भक्त करायचे. जुन्या काळामध्ये जर 4 लेकरं असतील 4 घरामध्ये तर एखादा करायचे का नाही. त्याच्यातला एक पैलवान असायचा देवासाठी आणि एक सगळ्या घराला सांभाळायला एक पैलवान करायचा सांभाळायचा. घरामध्ये जर 4 लेकरं असतील, लेकरं आहेत पण एखादा तरी भगवत भक्त जन्माला यावा आम्हाला ऐकत होते. हनुमंतरायासारखा भक्त जन्माला यावा. पोटी जन्माला आला तर अंतःकरणामध्ये इच्छा जन्माला येईल. महिन्यामागून महिने निघून मध्ये वाढत होता आणि अंतःकरणामध्ये भगवत भक्ती सुद्धा. जसा जसा गर्भ वाढत होता तसा तसा तिच्या वाढत होत. कारण पोटामध्ये आता भगवत भक्त वाढत होता. श्रावणवद्य पंचमीचा दिवस उजडला. अंतःकरण भगवत भक्त असावा ही भावना, आणि ही भावना असल्याच्या नंतर एक दिवशी आणि पहाटे पहाटेच म्हणू लागली. म्हणले मला जे फळ दिलंय, म्हणले तुझ्या हातामध्ये फळ. हो म्हणले माझ्या हातामध्ये भगवंताने हनुमंतरायाने फळ. भगवंताविषयी दृढ भाव झाला की तसं तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचे. मग तुला जर देवाने फळ दिलं असेल तर खाऊन टाक. पण हनुमंतरायाचा प्रसाद
श्रावण वद्य पंचमी सोमवार होता. बाबाचा जन्म 91 चा आहे. भाऊ आधी जन्माला आले 1896. पण जात असताना बाबा आधी गेले म्हणून आपण 96 चा काळ 1896 बाबा पंचमी होती. सूर्योदय होत होता. आणि बाबांचा जन्म झाला. प्रकाश पडला. 108 दिवे लागले. बाबांचा जन्म झाला झालेली होती. निसर्गाला सुद्धा आनंद झाला होता. गायांना आनंद झाला. गावात तुबाजी पाटलाला मुलगा जन्माला आला. तुबाजी चेहरा आजोबा सारखा. आबा काय नाव ठेवलं? आजोबा. आजोबा सारखा चेहरा बाबाच्या, म्हणून चेहरा आजोबा सारखा दिसतो. नाव ठेवलं आबाजी. आता आबाजी लहानची मोठी होऊ लागली. शाळा 4थी पर्यंतची शाळा, 1ली 2री पर्यंत गावामध्ये शाळा. शाळेला पाठवलं. लोणीला 4थी पर्यंत शाळा होती. आता तिथं बाबा शाळेत तेजस्वी बुद्धिमान. आता हळूहळू लहानची मोठी होऊ लागली. गावाकडे आले, सावरगावला आली आणि दर महिन्याची वारी. आणि माणिक बाबांचं दर्शन करून यावं. दर महिन्याची वारी. दसऱ्याचा दिवस आणि कौतिका माता निघाल्याच्या नंतर आबाजी म्हणू लागला, आई मलाही गडावी. दसरा आहे, गर्दी असते बघा. पुढच्या वेळेस, मागच्या वेळेस आई तू असंच म्हणली होतीस की आईनं तांगा झोपवायला सांगितला. मग घेऊन निघाले. ते नारायणगडावरती आले. दर्शन बाबा बसलेले होते. कौतिका बाबाचं दर्शन घेतलं. 10-12 कमी आले. माणिक बाबाचं दर्शन घेऊन कौतिका माता आता स्वयंपाक घरामध्ये निघून गेली. स्वयंपाक करणं फराळ. दसरा आहे. माणिक बाबा बसलेले होते आणि येणाऱ्या प्रत्येकाला दसऱ्याच्या माणिक बाबा प्रत्येक येणाऱ्याला गुरुमंत्र देत. आणि यावं माणिक बाबाचं दर्शन घ्यावं. माणिक बाबांनी त्याला गुरुमंत्र द्यावा. माणिक बाबा गुरुमंत्र देते सगळ्याला. बाबा मलाही गुरुमंत्र द्या. लहान आहेस, मोठ, मला आजच गुरुमंत्र हवाय. लहान लहान लेकरं असतात ना, ते हट्ट धरत असतात. आता आजच आपण लग्नावून आलो, आलेत ना बरेच. ते लहान लेकरं असते तर ते नवरदेवाचा साज आजच्या दिवसच असतो. ते पुन्हा त्याचं काय रुबाब बघते, त्याचा सगळेच जण त्याच ऐकत गड्या. सगळा त्याचा
ते बापाजवळ येतं किंवा आईजवळ येतं, आई मला बरं त्याचं लग्न होणार नाही का? होणार आहे. पण त्याचं लग्न होणार आहे त्याचं, पण लग्न करून द्यायचं त्याचं. अरे बाळ, तुला गुरुमंत्र देईल, पण थोडा पावित्र्य काय असतं, गुरुमंत्राचं काय असतं, तुला काय त्याचं ज्ञात आहे? बाबा म्हणले मानी, आता त्या लेकराला बाजूला करायचं तर आपल्याला बाजूला करायचं असेल तर आपण काही त्याला, तुला कुठंतरी काय गडबड आहे असं घेऊन जायला. तुम्हाला सगळ्याला उठून लावे ना. तुम्ही नका बोलू. ते लहान लेकरू आणि मग हवाय म्हणून गुरुमंत्र हवाय. खूप आभार. शिखरावर उडी टाकतो मी, त्याला गुरुमंत्र देतो. वर गेल्याच्या नंतर दसऱ्याची गर्दी जमलेली होती आणि पाहिल्यावर कोणाचं लिपलंय म्हटले, वर शिखरावर चढलंय. कुणीतून गर्दीतून कोणीतरी म्हणलं ते सावरगावच्या तुबाजी पाटलाचं लिप. शब्द गेले, कौतिका मातेच्या कानावर शब्द गेले, आबावर चढलाय. लोक म्हणू लागले, अरे बाळा खाली ये, खाली ये. नाही म्हणले, माणिक बाबांनी सांगितलं गुरुमंत्र देतो. केल्याच्या नंतर बाबा खाली यायला तयार नाही. माणिक बाबा आग्रह करतात, अरे तयार नाही. बाबा बाबाचं तिथूनच दर्शन घेतलं. नगद नारायण महाराजांचा जयघोष केला. जशी टाकली तशी माणिक बाबा धावतच गेले, कडकडून मिठी मारली बाबा. मोठ्याचं लेकरू ना, डोक्यावरून हात फिरवला, दोन पाय उभा राहिलेले होते. आणि ज्यावेळेस आबाजी शिखरावर उभा होते आणि जयघोष जगत नारायण महाराजांचा, माऊलीचा, भगवंताचा, त्यावेळेस माणिक दिसले. चतुर्भुज भगवान दिसला. चतुर्भुज भगवान मिठी मारली, डोक्यावर हात फिरवला. पासून तू कोण आहेस? तर माझा भगवान आहेस. अंतकरणातून प्रेम करू लागले माणिक बाबा. आवडता शिष्य म्हणून आता गणू लागले. आता लोक माणिक बाबाच्या जवळ आता भगवान बाबा राहू लागले. बाल्यावस्थेपासूनच 15व्या 20व्या वर्षापासूनच माणिक बाबा जवळ राहावं. माणिक बाबा कशी राहिले, माणिक बाबा सांभाळायचे बाबाला. एक दिवशी बंकट स्वामी महाराज आले. तेजस्वी लेकरू पाहिलं. बंकट स्वामी म्हणले, माणिक बाबाचं दर्शन घेतलं. दोघांचा संवाद सुरू झाला. माणिक बाबाला म्हणले, कोणाचं लेकरू आहे? म्हणले, सावरगावच्या पाटलाचं लेकरू. बरं बरं, किती वर्ष झालं? म्हणजे 4-5 वर्षापासून आहे, राहतो. पण त्याला असं ठेवण्यापेक्षा त्याला अध्यात्माचं ज्ञान, काहीतरी शिक्षण मिळावं. त्याला भविष्य चांगलंय, लेकरू चांगलं कार्य करील, हा महान साधू होईल, हा म्हणून याला आळंदीला पाठवा म्हणले माझ्याकडे. माणिक बाबाचं अंतकरण कळवळलं. नितांत प्रेम करायचे माणिक बाबा. इतका स्वजबळ लेकरू, आज्ञाधारक एखादा शिष्य असेल तर कोणाला नकोय. माणिक बाबाचं अंतकरण कळवळलं. पण
शिक्षण तर मिळालं पाहिजे, अज्ञानी कसं ठेवावं आपल्या शिष्याला. म्हणून माणिक बाबाने जवळ बोलावून घेतलं, म्हणजे भगवान आज आता तुला आळंदीला जावं लागणार आहे. आळंदीला आता प्रवेश केला. श्री संत जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिक्षणासाठी प्रवेश झाला. कुंकट स्वामी महाराज घेऊन गेले आणि शिक्षणासाठी प्रवेश झाला. बाबा बरोबर भाऊही तिथे शिक्षण घेत होते. बाबा बरोबर भगवान बाबा, वामन भाऊ महाराज सावरगावचे, गणपत भाऊ हे बरोबर, लाला महाराज पाडळीचे, शिंदे बुवा, त्याचबरोबर कोरडगावचे देशमुख, गणपत बाबा देशमुख, हे 4-5 जण गुरुबंधू एकत्र आनंदामध्ये शिक्षण बंकट स्वामी महाराजांच्या अधिपत्याखाली आता गाथा ज्ञानेश्वरी पाठ करून घेतली. आता अध्ययन चालू झालं आणि संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं. आता कीर्तन प्रवचन करू लागले. हळूहळू कीर्तन करू लागले, प्रवचन, अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार. आता गडावर प्रवेश झाला. गडावर आले बाबा. आता गडावरच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन परिसरामध्ये करू लागले. जिथं जिथं अंधश्रद्धा असेल तिथं अंधश्रद्धा निर्मुक्त करण्याचं कार्य करावं. बाबाने कीर्तनातून सगळ्यांना उपदेश करावा आणि उपदेशातून सगळ्यांना गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी. पवित्र उपदेश करत राहा. बाबा कर्ज काढू नका, लेकराला एकरी का पण मुलांना शिकवा. बाबांचा उपदेश असायचा. संपत्तीपेक्षा माणसाने शिक्षणाला जास्त महत्व द्यावं, हा बाबांनी दिलेला तो संदेश असायचा. प्रत्येक कीर्तनात सांगायचा, निर्व्यसनी जीवन जगा बाबा, कर्ज काढू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाची द्वेष भावना करू नका. बाबांनी पहिला दिंडीचा सोहळा सुरू झाला. इतका गोड सोहळा आहे. ज्यावेळेस दिंडीला निघाल्याच्या नंतर सगळे वारकरी गोळा केले. 10-5 वारकरी, काही खोकरमोहचे, काही वारकरी काकडी हिऱ्याचे, काही साक्षर पिंपरीचे, काही केतुरा, बेलुरा, नवगणराजुरी आणि खांबा आणि लिंबू एवढ्या गावची वारकरी होते. एक वारकरी सुरू करत असताना 10 वारकरी होते. त्याच्यात फक्त 2 महिला होत्या. 10 वारकरी निघाले. आणि ज्यावेळेस बाबाने माणिक बाबाचं दर्शन घेतलं, बाबा मला असं वाटतं की आपण नगद नारायण महाराजांचा पालखी सोहळा चालू करावा, इथून दिंडी चालू करावी. माणिक बाबांनी आज्ञा दिली, माणिक बाबांनी आशीर्वाद दिला आणि बाबांनी पालखी सोहळा सुरू केला. आता सगळ्या जेवढे काही पखवादे होते, मृदंगाचार्य होते, एक मृदंगाचार्य होता, त्याला बोलावून घेतलं. नामदेव पवार त्याचं नाव, साक्षर पिंपरीचा. पहिला बाबाचा दिंडीतला पहिला वाजवणारा नाव आहे, वाजवणारा नामदेव पवार. वाजवायला बसले. वारकऱ्यांनी टाळ गळ्यामध्ये घातले, पताक्यावाल्याने पताका घेतल्या, अब्दागिरीवाले चोपदार झाले, पखवादावर थाप टाकली आणि थाप टाकल्याच्या नंतर नामदेवरावनी आणि सगळे भजनी होते, विनेकऱ्याने विना घेतला आणि माऊलीचं भजन सुरू केलं. ज्ञानोबा तुकारामच्या दिशेने पहिली दिंडी निघाली. रेडा घेतला, रेड्यावर पीठ टाकलं, पायलीभर चटणी बरोबर घेतली. त्या 2 महिलांनी ह्या 10 वारकऱ्याला, जिथं गावातले समजा स्वयंपाक, आता नवीनच दिंडी काय असणार, मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं नाही, काही नाही, पण जिथं नसेल तिथं मग यांनी स्वयंपाक करायचा, मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्काम करावा. असं मजल दर मजल करत पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर तो इंग्रजाचा काळ होता, लक्षपूर्वक ऐका. आपण मराठवाड्यामध्ये सोलापूर, पंढरपूर ही इंग्रजाच्या याच्यामध्ये कर द्यावा लागायचा, कर. पंढरपुरामध्ये प्रवेश करायचा असेल तर मराठवाड्यातल्या माणसाला पंढरपुरामध्ये प्रत्येक माणसाला 1 आणे कर असायचा, कर. त्याच्याशिवाय पंढरपुरामध्ये प्रवेश नव्हता. चंद्रभागेच्या बाजूला उभा राहिले आणि नाकेदाराने दिंडी अडवली. म्हणजे कोणाची दिंडी आहे? म्हणले नारायणगडची दिंडी आहे, भगवान भाऊची दिंडी आहे. बर 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 म्हणले किती माणसं आहेत? एवढी माणसं आहेत. प्रत्येकी माणसाला 1 आणे कर तर आतमध्ये दिंडी जाईल. चोपदाराला पाठवलं बंकट स्वामी महाराजांकडे. सांगितलं की प्रत्येक वारकऱ्याला 1 आणे कर सांगितलं आणि आम्ही 10-15 जण आलो, पैसे नाहीयेत,
काय करावं, धन नाहीये काय करावं. बाकीचं एक सेठजी होते, त्याला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की मराठवाड्यावरून पहिली तुम्ही भरवावा. त्या साहेबाला सांगितलं आणि त्या काठावर पाठवला. त्यानं सगळे जेवढी काही माणसं वारकरी होती त्या सेठजीनं भरला. बंकट स्वामी महाराजांनी पाठवलेल्या माणसाने भरला, शिक्का मारला. ज्याने कर दिला त्याच्या हातावर शिक्का. मग पंढरपुरामध्ये आतमध्ये प्रवेश झाला. डोक्यावर हात फिरवला, बाबा दिंडी घेऊन आलास, डोक्यावर हात फिरवला, समाधान झालं, शाबास. जेवणाची कशी व्यवस्था केली, विचारपूस केली बंकट स्वामी महाराजांनी जेवणाची. म्हणजे जिथं मिळलं तिथं गावकऱ्यांनी दिला असेल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्त परिवार. पुढच्या वर्षी जेवढे वारकरी आणायचे असतील तेवढे वारकरी घेऊन ये. जाण्यासह येण्यासह सगळ्या वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था माझ्याकडे लागली. बंकट स्वामी महाराजांनी शब्द दिला, जिथे जिथे मुक्काम घडले त्या त्या गावाला बंकट स्वामी दिंडी येईल, तिला दरवर्षी तुम्ही जीव घालायचं. तिथून पुढे दिंडी सुरू. वर्षामागून वर्ष जात होते. बाबा गडाची वारी सेवा करत होते, परिसरामध्ये फिरत होते. काळ असतो, कधी कधी चांगलाही काळ येतो, कधी कधी वाईटही काळ येतो. साधू कोणताही असू द्या, ज्ञानोबा असू द्या, बाबा असू द्या, भाऊ असू द्या, वाईट माणसं, दुष्ट माणसं, त्रास देणारी माणसं असतातच. माऊलीला सुद्धा भिक्षा मागू दिली नाही. जगद्गुरु तुकोबाराला काठीने मारलं, मंबाजीने काठीने मारलं. प्रत्येकाला त्रास देणारी माणसं असतात. तसं बाबांच्या जीवनामध्ये काळ सुरू झाला, लोक त्रास देऊ लागले. बाबांनी शरीराचं अंग कापलं. तुळशी उगवल्या रक्त सांडले जेथे, धावून आले देव दिले आंधळे तेथे. नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली बाबांनी. नारळी सप्ताह सुरू केले बाबांनी. पहिला सप्ताह सुरू केला नारळी सप्ताह पखाडला 1934 ला. तिथून पुढे नारळी सप्ताहाची परंपरा सुरू झाली. मग बाबांनी गड सोडायचा निर्णय घेतला. अरे बाबा, मी फक्त गडाचा एक पाईक आहे, मला नको आहे गड. माणिक बाबांचं देहावसान झालं. जिथे बाबा नाहीत, माणिक बाबा नाहीत, माझे गुरु नाहीत, तिथं राहण्यात तरी काय अर्थ. बाबांनी गड सोडला. मग आता बाबा खांब्यात बाबाला गडी दिली. आज बाबाचं मंदिर, सुंदर मंदिर बांधकाम चालू आहे. तिथून बाबा खोकरमोला आले. शरीराचं अंग कापलं, वीक झालेलं शरीर. मावशीला कळालं, बाबाच्या मावशीला, की खोकरमोला आले. बाबा मावशी खोकरमोला गेली, निरोप पाठवला. बाबा गेली, जवळ गेली, बोलावून आणलं. बाबा कुठंच राहू नकोस मुली, माझ्याजवळ राहा, तागडगावला राहा म्हटली. होती नव्हती ती जमीन तिने बाबाला देऊन टाकली, दत्तक घेतलं बाबाला. मला इथं नाही. मग बाबाने बरेच डोंगर पाहिले. नंतर भगवानगडाची धुम्यागड शोधला. जुन्या काळामध्ये त्याला धुम्यागड म्हणायचे. ज्या गडावरती पांडव ज्यावेळेस वनवासाला आले होते, 12 वर्षाचा वनवास त्यांना, 12 वर्षाच्या वनवासामध्ये पांडव त्या गडावर आले, त्या डोंगरावर आले. आणि त्या डोंगरावर धौम्य ऋषीनं, जे धौम्य ऋषी, या धौम्य ऋषीनं पांडवाला रामायण सांगितलं. तिथं धौम्य ऋषी सांगे पांडवाची रामकथा तिथं सांगितली. आणि तिथं रामकथा सांगितल्याच्या नंतर तो पवित्र ठिकाण, जनार्दन स्वामींचे समाधीचं ठिकाण, असं ते पवित्र ठिकाण. मग बाबांचं कार्य सुरू झालं. बाबांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायचं ठरवली. यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्यांना अन्न. 1951 साली बाबांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, पांडुरंगाची मूर्ती बसवली. मंदिर छान बांधलं, वावऱ्या बांधल्या. आणि 1951 साली बाबांनी सुंदर असं मंदिर बांधून आता गडाच्या माध्यमातून कारभार सुरू झाला. यशवंतराव चव्हाण आले. यशवंतरावांना आशीर्वाद दिला की तुम्ही या देशाचे यशवंत व्हाल, यशवंत व्हाल. बाबाने आशीर्वाद दिला. आणि यशवंतराव चव्हाणच्या सुद्धा मुखातून शब्द बाहेर पडले की हा धुम्यागड जरी नावाने असला तरी आजपासून या गडाला भगवान गड असं नामकरण केलं. की जय.
आणि मग भगवानगड या नामकरण झालं आणि नंतर मग तिथून पुढे कार्यभार चालू झाला आणि कार्यभार चालू झाला पूर्ण महाराष्ट्रभर. मग पूर्ण राज्यामध्ये बाबा फिरू लागले, तांग्याने प्रवास करू लागले. बाबा बरोबर वारकरी असायचे, आंधळे पांगळे बरेच असेल, लाला महाराज असायचे, सगळी वारकरी टाळकरी सगळ्याला घेऊन फळ निर्माण झाला आणि आता बाबांचं कार्य सुरू झालं. उपदेश करायचे बाबांचे, वेगवेगळे चमत्कार बाबांच्या जीवनामध्ये घडत गेले. खरं पाहिलं तर संत हा चमत्कार करतच नसतो, भगवंत त्यांच्याकडून करून घेत राहतात. कोणताही संतांनी चमत्कार केला नाही. ज्ञानोबा असतील, जगद्गुरु तुकोबा असतील, भाऊ असतील, बाबा असतील, निगमानंद आदी संत यांनी चमत्कार केले नाही. यांच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडले ते भगवंतांनी खरी करून दाखवले. पुन्हा असं बाबांचं कार्य, बाबांचं शेवटचा देहावसान वय झालं, बाबांचं देहावसान शेवटचा काळ रुपे हॉलमध्ये बाबांचा शेवटचा काळ गेला. 1965 ला बाबांनी देह ठेवला. झाकलिया घटीचा दिवा, जसं एखाद्या पातेल्याखाली घड्याखाली दिवा ठेवावा आणि दिवा कधी विजला हे कळत नाही, त्या पद्धतीने बाबाने हा देह ठेवला. तैसा रीती देह ठेवी, ज्ञानोबा म्हणतात या रीती पद्धतीने हा देह ठेवला, बाबाने देह ठेवला. आणि बाबांचं संपूर्ण कार्य त्यानंतर भीमसिंह बाबा आणि भीमसिंह बाबा नंतर आता सद्गुरू शास्त्री बाबा श्री क्षेत्र भगवानगडाचं संपूर्ण कार्यभार पाहत राहतात. महान कार्य केलं बाबांनी, शिक्षणाचा मार्ग दाखवला. बाबांनी हॉस्टेल निर्माण केले, भगवान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. बाबांनी संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्याला हॉस्टेल जागा घेऊन बांधकाम केलं. असं कार्य बाबांनी केलं. 2 शाळा काढल्या, एक खांब्याला शाळा काढली बाबांनी, एक गडावर आज ती खरवंडीला शाळा आहे. शिक्षणाचा मार्ग दाखवला लोकांना, अंधश्रद्धेतून बाजूला व्हावं एवढी शिकवण दिली बाबांनी. अनंत कार्य अंधश्रद्धेतून बाजूला करण्यासाठी किती. मोठा देवीला भाऊ आणि बाबा तिथं बकर कापले जायचे, मोठ्या देवीला पाठ व्हायचा, त्या मोठ्या गावापर्यंत रक्त यायचं. भाऊ आणि बाबा गेले आणि तिथले अंधश्रद्धा ते बकर कापण्याची परंपरा बंद केली. मिडसांगवीला सुद्धा बकर कापले जायचे, जिथं सालसीर बाबाचं देवस्थान आहे तिथं सुद्धा बाबा गेले, यात्रेच्या दिवशी गेले आणि यात्रेच्या दिवशी बकर कापायची सगळी प्रथा बंद करून टाकली. अशा अंधश्रद्धा, ज्या भरलेल्या अंधश्रद्धा होत्या ते निर्मूलन करण्याचं कार्य बाबांनी केलं. मागं एकदा बोललो होतो तुम्हाला, त्या कासारी बोडक्याला सुद्धा तशीच पद्धत होती. कासारी बोडक्याला बकर कापले जायचे. तिथं रोकडोबाचं मंदिर आहे कासारी बोडक्या, केस तालुक्यामध्ये. कासारी आणि बोडखा हे 2 गाव आहेत, एकीकडे कासारी एकीकडे बोडखा आहे. तर तिथं बकर कापले जायचे, पौर्णिमेची यात्रा असायची, बकर कापले जायचे रोकडोबाच्या पुढे. बाबा गेले आणि बाबा गेल्याच्या नंतर तिथं कीर्तन चालू केलं बाबांनी. आणि कीर्तन चालू केल्याच्या नंतर रोकडोबा कीर्तन चालू असताना बाबांनी सांगितलं, बाबांनो अरे ही अंधश्रद्धा आहे बाबा, बकरी कापून कोंबडे कापून कधी देव प्रसन्न होत नसतो. बाबांनी गळ्यातली माळ काढली आणि त्या रोकडोबाच्या गळ्यात घातली. बाबांनी सांगितलं आजपासून तुमचा रोकडोबा माळकरी झाला. एवढे महान संत होते, आकाशा एवढे उंचीचे ही सगळी संत मंडळी होऊन गेले, ज्ञानोबरायांच्या विचार परंपरेमध्ये होऊन गेले. म्हणून बाबा केवळ माणसालाच माळकरी केलं बाबांनी असं नाही, देवाला सुद्धा माळकरी केलंय. केवळ मराठवाड्यातले माणसंच खात होते असं नाही, देव सुद्धा खात होते आपल्या मराठवाड्यात. म्हणून या भाऊ बाबांनी या संतांनी देवाला सुद्धा माळकरी केलं. मोठ्या देवीला सुद्धा माळ घातली या 2 संतांनी, नाही तर मोठ्या देवी सुद्धा पुढं बकरी कापले जायचे. हे गेले मोठ्या देवीच्या गळ्यातच माळ घातली, म्हणले आजपासून देवी आता माळकरीन झाली, तिला आता काही चालत नाही. आता पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा इथून पुढं पुरणपोळीचा नैवेद्य चालू झाला. पुन्हा असे कार्य बाबांचं कार्य. शेवटचा काळ रुबे हॉलमध्ये बाबांनी 1965 साली 19 जानेवारी 1965 या दिवशी देह ठेवला बाबांनी. वैकुंठवास झाला. नाथा मिसाळ म्हणून बाबाची सेवेकरी होते आणि नाथा मिसाळ ज्ञानेश्वरी वाचत होते. नाथा मिसाळाला सांगितलं मोठ्याने वाच बाबा, ऐकू येत नाही. बाबांनी छातीवर ज्ञानेश्वरी ठेवली आणि ज्ञानोबा ज्ञानोबा करत बाबांनी देह ठेवला. अशा पद्धतीने बाबांचं हे कार्य संपूर्ण जगताला अज्ञानाच्या मार्गातून ज्ञानाच्या मार्गामध्ये घेऊन जाणारे भगवान बाबा, त्यांचं हे महान कार्य. त्याच परंपरेमध्ये श्री संत भीमसिंह बाबा त्यांनी सुद्धा तेवढीच परंपरा जोपासली, सांभाळली. हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग, कळी काळाचा या पद्धतीने गेले दिगंबर
भगवान बाबा की बाबांचं हे कार्य भाऊंना कळालं बाबा गेला. अत्यंत दुःख झालं वामन. सहकारी गेला, बरोबर राहणारे अतीव दुःख वामन. जायच्या वेळेस भाऊ म्हणले, अरे बाबा मी मोठा आहे, मी आधी गेलं पाहिजे. भाऊ तुम्ही मोठे आहेत ना, म्हणून सगळ्या लोकांची जबाबदारी तुमच्यावर, तुम्ही सांभाळा यांना. वामन भाऊ महाराज जन्म झाला वामन भाऊ महाराजांचा बोरगाव या ठिकाणी, सावरगाव बोरगाव ज्ञात आहे सगळ्यांना. सावरगाव बोरगाव या ठिकाणी विठोबा राग यांची मुलगी, नाव काय तिचं? राहीबाई. भाऊच्या आईचं नाव काय? भाऊच्या आईचं नाव? भाऊच्या आईचं नाव काय? राहीबाई. भाऊच्या आईचं नाव होतं राहीबाई, वडिलाचं नाव होतं भाऊंच्या तोलाजी. विठोबा राग यांची मुलगी आबाबाई आणि विठोबा राग यांची मुलगी सोनवण्याच्या घरामध्ये देण्यात आलं. फुलसांगीला लग्न झालं. तोलाजी पाटला बरोबर विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर मुलगा जन्माला आला. पहिल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. भाऊच्या मोठ्या भावाचं नाव काय? नारायण. मुलगा जन्माला आला, नारायण नाव ठेवलं. श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये भाऊंचा जन्म मानला जातो. 1891 साली भाऊंचा जन्म झाला. आणि जसा भाऊंचा जन्म झाला, बोरगाव या ठिकाणी बाळणपणासाठी आणलं तिला. आणि बाळणपणासाठी आणलं बोरगाव या ठिकाणी. मग ती जन्म झाला भाऊंचा आणि श्रावण महिन्यामध्ये जन्म झाला. निसर्गाला आनंद झाला, गोमातेला आनंद झाला. आमचा रक्षण करणारा जन्माला आला. पशु पक्ष्यांना, सगळ्यांना, वारकऱ्याला, सगळ्याला आनंद झाला. लेकरू जन्माला आलं. जुन्या काळामध्ये बाळणपणाचे आजार व्हायचे, दवाखाने नसायचे. भाऊंचा जन्म झाला आणि राहीबाईला आता बाळणपणाचा आजार जडला गेला. बाळणपणाचा आजार जडला. 42व्या दिवशी आईला बोलावून घेतलं, आबाबाईला बोलावून घेतलं. आई, मी आता जगत नाही. लेकराकडे पाहिलं, डोक्यावरून हात फिरवला. इतकं गोंडस लेकरू, सगळ्या गावातल्या महिला लेकरू पाहण्यासाठी यायच्या. इतकं देखणं लेकरू. डोक्यावरून हात फिरवला, आंजरलं, गोंजरलं, शेवटचं पाजलं. आई, आता तू सांभाळ याला, तू त्याची आई हो आता. बाळणपणाचा आजार जडला. 42व्या दिवशी राहीबाईचं देहावसान झालं. लेकरू आता अनाथ झालं. आईपासून लेकरू दूर झालं. नारायण रडू लागला. अक्का आई आई म्हणून रडू लागला. भाऊ रडू लागला. अक्का अक्का म्हणून रडू लागला. सगळं गाव रडत होतं. 42व्या दिवसापूर्वी जो आनंदामध्ये गाव होतं, आता लेक वारल्याच्या नंतर, गेल्याच्या नंतर सगळं गाव दुःखामध्ये गेलं. फुलसांगवीची सगळी मंडळी आली. विठोबा पाटील आणि आबाबाई दोघ जण बोलू लागले, अरे राही, आमची आता फुलसांगीची वाटच बंद करून गेलीस बाई. तू होतीस म्हणून आम्हाला फुलसांगीला जाता येत. आमची वाट बंद झाली आता. अंत्यविधी झाला. दिवसामागून दिवस जात होते.
4-5 दिवस झाले आजी नुसती रडायची, लेकराकडे पाहायची. अरे 42 दिवसाचं एवढी उडूस लेकरू कसं जीवन जगेल. स्वप्नामध्ये आली राहीबाई, स्वप्नामध्ये आली आणि सांगितलं, आई आता तूच त्याची आई हो म्हटली. 80 वर्षाच्या आजीला पाना फुटला आणि भाऊला छातीला लावून पाजू लागली ती आजी, भाऊंची आजी. आपल्या लेकीप्रमाणे पाजलं त्या लेकराला, नातवाला लहानच मोठं केलं. वेगवेगळे प्रसंग भाऊंच्या जीवनाचे. अति दुःख, बाल्य अवस्थेमध्ये माता जाण्याचं दुःख सहन केलं वामन भाऊ महाराजांनी. जसं ज्ञानोबारायांनी दुःख सहन केलं, तेच दुःख भाऊंनी सुद्धा सहन केलं. मायबापाचं काय नसण्याचं काय दुःख असतं ते संतांपेक्षा दुसरं कोणाला कळणार आहे. मायबापाचं प्रेम न मिळाल्याच्या नंतर अरे तेच संत जगाचे मायबाप ठरले. तुम्ही संत माय बाप कृपा. आता 5 वर्षाचे आता भाऊ झाले, चालू लागले, बोलू लागले. गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये रोज अभिषेक घालावा भाऊन, दगडाचे टाळ करावे, सगळे लहान लहान मुलं गोळा करावे, रोज दिंडी काढावी. आषाढीला दिंडी जायची, पण भाऊची आता मारुतीसाठी रोज दिंडी असायची. जवळ नदी वाहते, तिथून पाणी आणावं, रोज अभिषेक करत राहावा, दगडाचे टाळ करून विठ्ठल विठ्ठल भजन करत राहावं. रविवार आला आणि रविवाराला आजही लोक, बोरगावची लोक जातात मच्छिंद्रगडाच्या वारीला, आजही येतात. 7-8 वर्षाचं लेकरू ते 6-7 वर्षाचं. आईने जवळ घेतलं, म्हणले आता चल, म्हणले मच्छिंद्रगडा वारीला जाऊ, दर्शनाला, मच्छिंद्रनाथाचं दर्शन करून येऊ. आणि मच्छिंद्रनाथाच्या दर्शनाला गेले, दर्शन घेतलं, मंदिरामध्ये बसले. आणि मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर स्वतःलाच गाणं म्हणू लागले की लेकराला मला टाकून गेलीस, राही माझ्या लेकराला टाकून गेलीस म्हणले. हात जोडले मच्छिंद्रनाथाला, मागून आवाज आला, बाई ह्या लेकराला सांभाळ म्हटले. जगाचा उद्धार करणारा हा लेकरू जन्माला येणार आहे, जगाच्या कल्याणासाठी याला सांभाळ म्हणले बाई. मागं पाहिलं तर कुणीच नाही, प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथाने आवाज दिला होता. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथाने तिथं येऊन दर्शन दिलं आणि तिला साक्षात्कार झाला. तिथून पुढे सांभाळ. मग शाळेमध्ये घातलं. भगवंताची आवड, आता हळूहळू मोठे झाले. आळंदीला पाठवलं, बंकट स्वामी महाराज घेऊन गेले. आता बंकट स्वामी महाराजांकडे आता बाबा आणि भाऊ दोघंही तिथे शिक्षण घेत आहेत. बाबा आता, भाऊ आता मोठे होऊन आता शिक्षणही झालं, गाथा पाठ केला वामन भाऊ महाराजांनी. आता इकडे येऊ लागले, फुलसंगीला राहू लागले, कधी बोरगावला राहू लागले. हळूहळू आता ब्रह्मचारी जीवन जगू लागले वामन भाऊ महाराज. आळंदीची वारी, पंढरपूरची वारी, नंतर मग यादव बाबांची भेट झाली. गहिनीनाथगडाची स्थापना, यादव बाबा जवळ राहू लागले. पंढरपूरची तिथून वारी चालू केली, नारळी सप्ताह चालू केले, आळंदीची वारी जाऊ लागले. आता गावगाव दौरे करू लागले वामन भाऊ महाराज. जिथे यादव बाबा राहत होते तिथे यादव बाबा माध्यमातून ते दौरे करू लागले. काही गावामध्ये भिक्षा दिली जायची, काही गावामध्ये काही माणसं बोलायची. दुष्काळ पडला होता एक वेळेस, गावगावच्या लोकांकडे खायला, गुराला काही खायला राहिलं नाही. गावच्या लोकांनी, चिंचोलीचे लोक, तिथल्या हातोल्याचे लोक, या लोकांनी गुरं गडावर नेऊन सोडले. आता आपल्याकडे काही खायलाच नाही, मग चट बाबा सांभाळते म्हणते. अरे बाबा म्हणले, माझ्याजवळच काही खायला नाही, हे मुके जाणार तुम्ही इथं आणून सोडले तुम्ही. बाबा म्हणले, तुम्हीच आता सांभाळायला, आम्ही तर आमच्या डोळ्या देखत आता ही जनावर मरायला लागली, आम्हाला सहन होत नाही, पुन्हा आता ही तुमच्याकडेच राहू द्या. बाबा भाऊंना वाटलं की आता हे जनावर कशी मरू द्यावी. कारखान्यावर गेले, संसरच्या कारखान्यावर गेले. आणि संसरच्या कारखान्याला गेल्याच्या नंतर बाबा म्हणले, आम्हाला वाढे द्या. तो जो संसर कारखान्याचा जो मालक होता तो म्हणला, कुणी येईल आणि वाढे मागत बसत,
काय सगळ्याला द्यायचे का आम्ही कारखाना कसा चालवायचा, कोणता बुवा येतो काही मागत राहतो, बोलला. विनंती केली भाऊंनी, बाबा अरे मुक्या जनावराला गाया उपवाशी मरतायत, दे बाबा तुला आशीर्वाद लागल, गायाचा आशीर्वाद लागल, माझा लागू नाही तर नाही लागू, पण त्या मुक्या जनावराचा आशीर्वाद लागल तुला बाबा. ऐकलंच नाही त्याने, नाही त्या शब्दाने बोलू लागला. वारकरी म्हणले भाऊ जाऊ दे, ऐकतच नाही. ऊस तोडायला गेलेली माणसं इकडची म्हणले भाऊ जाऊ दे, आता ऐकतच नाही. भाऊ निघून गेले. जाता जाता म्हणले जाऊ दे तिकडे, जळून जा त्याचा कारखाना, तसाच जळू दे म्हणजे, आपल्याला काय दुसरीकडे जाऊन म्हणले जळू दे त्याचा कारखाना. सहज शब्द जळू द्या म्हणले त्याचा कारखाना. आणि जळू द्या शब्द म्हटल्याच्या नंतर भगवंताने त्याचा शब्द खरा केला. भाऊंच्या मुखातून निघालेला शब्द भगवंताने खरा केला आणि पूर्ण तो कारखाना पेटू लागला, धडाधडा झाला. भाऊ गावाच्या बाहेर जात नाहीत तर मागे कारखाना धावतच आला. म्हणले ते वारकरी आले होते, महाराज आले होते, कुठे गेले? आपल्या इकडचे तोडायला गेलेले लोकच होते. अरे म्हणले बाबा ते वामन भाऊ होते, त्यांना शरण जात नाही तोपर्यंत आता तुझा कारखाना थांबत. धावत ते गुराला घेऊन जा म्हटले. अशी वेगवेगळे कार्य आहेत का? जाऊ द्या म्हणले, तुमच्या गावात मिरच्याच पिकायच्या नाहीत, मला दे. वामन भाऊ महाराजांची वाचा सिद्धी. बरीच गावं अशी असायची की त्या गावात तागडगाव असेल, तागडगावला फक्त दोनदा आले, पण बाबाचं पूर्ण बालपण सगळं काही तागडगाव मध्येच गेलं. फक्त भाऊ दोनदा आले, एकदाच, आणि मध्ये एकदा. बाबा गेल्याच्या नंतरच दोनदा आले. ह्या गावाला कधी भाऊ आले नाहीत, एकदा दोनदा शेवट आले. जाता जाता गावकरी शेवटच दौरा. हा शेवटचा. तसं भाऊंचे दौरे असायचे. असेल तर भाऊ जात नसत, आणि भाऊचं गाव असेल तर बाबा जात. बाबांच्याही आवडतं गाव आणि भाऊंच्याही आवडतं गाव. आणि बाबाचं गाव निमगाव. बाबा निमगावला नांदिवली ती बाबा भाऊ आले नंतर पूर्व आश्रमी असणारे नाव, जन्मजात नाव होतं सीताराम. काय नाव होतं? सीताराम. आई वडिलांनी नाव ठेवलं सीताराम. अत्यंत चंचल, अत्यंत देखणे, सहज अभंग पाठ करायचे, भजनाला येऊन बसायचे. भाऊंनी पाहिलं, अरे म्हणले ही पोर. मग भाऊ बरोबर ठेवायचे, तांग्यात ठेवायचे, फिरायचे. भाऊ मच्छिंद्रगड जवळ असायचा. मग भाऊ एवढी शेव. तेव्हापासून भाऊ म्हणायचे माझा माय बाय म्हणायचे. काय? हळूहळू मोठे होऊ लागले. शिक्षणाचा मार्ग आळंद, संपूर्ण शिक्षण साखरे. शिक्षण मग ऋषिकेश हरिद्वारला जाऊन शिक्षण केलं. त्यांच्या पवित्र तुळशीची माळ. आता ऋषिकेशला गेल्याच्या नंतर गुरुदक्षिणा घेतली आणि संपूर्ण आयुष्य नामकरण झालं निगमानंद. बोला नामकरण झालं. गुरुने नाम केलं, नाव ठेवलं निगमानंद आणि निगमानंद नामकरण झालं. इकडे आले. निमगावला बाबाचा नारळी सप्ताह होता, भगवान बाबांचा. सप्ताहामध्ये भीमसिंग बाबाचा नारळी सप्ताह. नारळी सप्ताहामध्ये आले.
जायची. भीमसेन बाबांनी तिथली हत्या बंद केली. बाबा गेले. भीमसेन बाबा आजपासून ह्या गडाला आपण मच्छिंद्रगड संत भीमसेन बाबांनी आणि तिथून पुढे फड आणि संपूर्ण गडाची वामनभाऊ महाराजांच्या या गुरु परंपरेमध्ये जन्माला आले. महान संत वामनभाऊ. संभाजीनगर त्या काळचा औरंगाबाद, आता संभाजीनगर म्हणतो. खेडकर हॉस्पिटलमध्ये चरित्र आहे. भाऊंचं एक चरित्र एका दिवसामध्ये अर्ध्या तासात संपेल असं नाही बाबा. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवलं. शेवटचा काळ आता भाऊंचा काळ होता. बाबा शेवट वैकुंठ गमन झालं. 76 भाऊ 1976 श्री संत वामनभाऊ महाराज वैकुंठवासी झाले. जीवनाला येणाऱ्या काळाला या संतांनी अज्ञानातून ज्ञान, आजही गडाच्या माध्यमातून भगवतामध्ये नामाचा, संपूर्ण कीर्तनाचा, परंपरेचा, ज्ञानाचा मार्ग दाखवण्याचं कार्य या दोन संतांनी केलं. अज्ञानातून ज्ञानाच्या जगतामध्ये जन्माला घातलं. अज्ञानी अंध प्रकाशामध्ये याच संतांनी आणले. आपण नाही केले उपकार सांगू मी काय. संत वामनभाऊ महाराज, श्री संत भगवान बाबांची महाराजांनी त्यांनी सुद्धा शिक्षण संस्थेची व्यवस्था केली. अडाण्याच्या लेकराला शिक्षण देण्याचं कार्य केलं. गडावर महान कार्य म्हणून नक्कीच येणारा काळ तर या संतांचं चरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरेल. या संतांचं चरित्र उत्तरोत्तर असंच चरित्र आपण मनन करावं, असंच चरित्र ऐकत राहा. थोड्या वेळामध्ये चरित्र भाग पाहिला. उद्याच्या जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आणि चरित्राला सांगता करणार आहोत. म्हणून आपण सगळीच मंडळी उद्याच्याला थोडं लवकर या भावनेनं. मी येऊन बराच वेळ थांबलो, पण 1 तास सेवेला पूर्ण करून. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. कुठून उभा आरती पेलो. तुळशी माला गळा करणे काटे कासे पितांबर देव सुरवारा निवेदी बेटे गरुडा हनुमंत देव जय देव जय पांडुरंगा शिवानाम देव मधवाची नाम माई वनवारा आरती नाथ राजा महाकैवल्य देना सेवित मानो वेला सागरात शांत
एक लाख घेता सुख वाटल चिदानंद भगाचा घड्या पुरे गाता महाराजा सदाशिव भारती भगवान बाबा चिदानंद गावा वैराग्य बुद्धिमंत विशेषांची सुवाराची भगवान तुळाची उगवाल्या रक्ताखाली जिथे राहुल्या देव दिले अभय दिले भारती भगवान बाबा चिदानंद गावा वैराग्य बुद्धिमंत विशेषांची सुवाराची भगवान जय देव देवा म्हणतो तुमचा महिमा मी भक्तजन गाऊ जय देव माता राही गाई वाग्याचे कारण पिता बुलाचे पुण्यवान पुत्र जन्मला रक्ता समान जावळे नाव जय देव देवा म्हणतो तुमचा महिमा बाल ब्रह्मचारी काटे वसुदे आपल्या जन्मता विठ्ठल कृपा करा जय देव देवा म्हणतो तुमचा महिमा उग्र भाषे पर्यंत भारते